नमस्कार. आज आपण घरच्या घरी परफेक्ट असे कुकीज करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होते. त्यासाठी आपल्याला इथे 3 चमचे अनसॉल्टेड बटर लागणार आहे. त्याचबरोबर ब्राऊन शुगर घेतलेली आहे, पाव कपला थोडीशी कमी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे व्हाईट शुगर घातलेली आहे. व्हाईट शुगर किंवा ब्राऊन शुगर कुठलीही शुगर तुम्ही इथे घेऊ शकता. पाव कप साखर घ्यायची आहे आपल्याला. आता इथे पिठी साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. आता हा साखर आणि बटर आहे ना, हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर जवळपास 1 ते 1.5 मिनटं अशा प्रकारे फेटून आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स पाव चमचा. तर व्हॅनिला इसेन्स इथे पाव चमचा घातलं. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे दूध घालायचं आहे. थंड दूध आहे, तापवलेलं आहे, गार केलेलं दूध आहे नॉर्मल, ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा आता इथून पुढे आपल्याला 2 मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर आता बटर, साखर, दूध, इसेन्स हे चांगलं आपण फेटून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता, हे बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे कुकीज बनवायला आहे ना खूप सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होतात. मनात आलं कुकीज खायचे तर लगेचच बनवून आपण मस्तपैकी गरम गरम कुकीज खाऊ शकतो. असे हे कुकीज आहेत. तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप मैदा. एवढा ह्या मिश्रणासाठी 1 कप मैदा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे, ती घालायची आहे अगदी पाव चमचा. आता हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला असं अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जोरजोरात त्याला मळायचं नाही आहे. त्यासाठी मी इथे स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे. त्याने अलगद आता हे बटरमध्ये बटरचं जे मिश्रण आहे त्यामध्ये हा मैदा आहे ना चांगला मिक्स करून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी परफेक्ट आहे. जर तुमचं झालंच कधी घट्ट किंवा पातळ जर मिश्रण झालं तर थोडंसं इथे मैदा किंवा दुधाचा वापर तुम्ही इथे करू शकता. आता ह्यामध्ये असेच आपण लगेच कुकीज बनवायला घेतले तरीसुद्धा चालू शकतं, पण मी ह्यामध्ये थोडेसे चॉको चिप्स घालत आहे कारण की मुलांना खूप आवडतात चॉकलेट, त्यामुळे मी ह्यामध्ये थोडेसे चॉको चिप्स घालते. ते मेल्ट होतात ना तेव्हा खूप छान लागतात. आता इथे मी एक साधारण 2 ते 3 चमचे इथे मी चॉको चिप्स घातलेत आणि पुन्हा हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. तर साधारण एक 4-5 मिनिटभर फक्त ठेवायचं आहे, खूप वेळासाठी ठेवायचं नाही आहे. आणि आता हे मिश्रण बघा आता चांगलं मस्तपैकी झालेलं आहे तयार. आता याला 5 मिनिटासाठी फक्त मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट त्याचं टेक्स्चर झालेलं आहे. आता आपण कुकीज करायला घेऊया. तर जसं तुम्हाला करायचे आहेत, गोल करा, चौकोन करा, तसे तुम्ही करू शकता किंवा कुठला शेपचा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता. आता इथे मी गोल गोलच घेतलेत आणि गोळे घेताना अगदी छोटे छोटे घ्यायचे कारण की ते बेक झाल्यावर आहे ना खूप मोठे मोठे फुलतात अगदी. त्यामुळे मी इथे एवढ्या मोठ्या ट्रेमध्ये फक्त 4च ठेवत आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेलच बेक झाल्यानंतर ते, कारण खूपच फुलतात असे. आता वरनं पुन्हा थोडेसे चोको चिप्स लावते. वरनं थोडं दिसायलाही छान दिसतात आणि अगदी क्रंची लागतात ना, मग ते खायलाही मस्त लागतात. आता आपल्याला हे एअर फ्रायरमध्ये बेक करायचं आहे. तर इथे आपल्याला टाईम सेट करून घ्यायचा आहे. तर मी इथे 160वर लावत आहे टेम्परेचर आणि वेळ लावत आहे 10 मिनिटासाठी. तर आता हे सेट करून झालेलं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण आता हे कुकीज चेक करूया. आता पूर्ण 10 मिनिटं झालेत आणि तुम्ही बघू शकता, हे बघा वाव कसले झालेले आहेत. सुपर आपले कुकीज रेडी आहे. दिसतातही किती सुंदर आहे आणि खायलाही तेवढेच भन्नाट लागतात. गरम गरम तर छानच लागतात आणि थंड झाल्यासुद्धा अगदी क्रंची असे हे कुकीज आपले मस्त लागतात खायला. तर आता अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा पिठाचे मी करून घेते आणि बघितलं ना किती सुंदर आणि किती झटपट कमी साहित्यांमध्ये तयार होतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.